विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास 1 25वे प्रकरण सामाजिक आरोग्य स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. अ. निरामयतेमुळे आपल्यातील मित्रत्वाची भावना वाढते. आ. तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्ननलिकेमध्ये कर्करोग होऊ शकतो. अति मद्यपानामुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात. इ. देशाची प्रगती आणि विकास यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्या देशातील लोक होय. उ. व्यक्तिगत आरोग्य व सवयीतून आपल्याला समाजाचे आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता प्राप्त करता येते. प्रश्न क्रमांक 2. खालील वाक्य चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. 1. प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटकदंशापासून होणारी आजार सामाजिक आरोग्य चांगले बनवतात. उत्तर चूक. प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटकदंशापासून होणारे आजार हे सामाजिक आरोग्य धोक्यात आणतात. आ. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई केली आहे. उत्तर बरोबर. इ. पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता आणि छंदाची जोपासना यात आरोग्य मिळते. उत्तर बरोबर. इ. आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येते नाही. उत्तर चूक. आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येते. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. उत्तम आरोग्य कसे मिळवता येते? उत्तर पोषक आहार, स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळवता येते. आ. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते? उत्तर स्वच्छतेच्या सवयीबाबतचा बेफिकीरपणा, व्यसनाधीनता, प्रदूषण, कुपोषण इत्यादी कारणामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येते. इ. तंबाखू खाण्याचे घातक परिणाम कोणते? उत्तर तोंडामध्ये कर्करोगाचा त्रास सुरू होतो. तंबाखू सेवनाने तोंडात मोठ्या जखमा होऊन नंतर गाठी होतात. तंबाखू पोटात गेली तर अन्ननलिकेचाही कर्करोग होतो. पोटाच्या इतर तक्रारी देखील सुरू होतात. कर्करोगाचे औषधांचाही त्रास होतो. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इ. मद्यपानाचे घातक परिणाम कोणते? उत्तर मद्यपानाचा पहिला परिणाम मेंदूवर होतो. गुंगी येऊन मेंदूवरील नियंत्रण सुटते. आपल्या इच्छेनुसार हालचाली करता येत नाही. यकृत, आतडी, किडनी आणि मूत्राशयाचे विकार जडतात. यकृताचा कर्करोग संभवतो. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथेच संपला. भेटूया अशाच नवनवीन स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.